स्वामी समर्थांचे विचार जीवनात उत्तमता कशी साध माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत। स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते। स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल। संसाराचा पाया हा विश्वासावर असतो। पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहील। स्वामी समर्थांचे विचार, काळजी करणारी माणसं मिठवायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिठवली आहेत हे समजायला भाग्य लागतं। जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही। पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात, तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात। स्वामी समर्थांचे विचार, संसार महटलम की आपल्याला हवा असं सर्व काही चालत नाही। कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते। यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंद प्राप्त होतो। म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल। मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही। दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की। स्वामी समर्थांचे विचार, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्याची प्रगती कायम होत राहते। स्वामी समर्थांचे विचार, वेठ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाठून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते। योजक चिन्ह, डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत। राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील। स्वामी समर्थांचे विचार, अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोट आहे असं म्हणणं चुकीचं आहे। जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते। तुझ विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे। अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं, ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो, म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये। स्वामी समर्थांचे विचार, मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं। अरे या अहंकारामुळेच मनुष्य 84 लाख योनी फिरत राहतो। मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा, कोणावर अवलंबून राहू नको। मनात केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे। आपला भार ईश्वरावर सोडून मोठाय हो, ईश्वर काळजी वाहेल, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको। स्वामी समर्थांचे विचार, कुणावरही अंधठाई विश्वास नको। जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचे काही वाकड करणार नाही। व्हिडिओ अच्छी लगी तो सब्सक्राइब लाइक कर देना।